जिगरी मित्राने उसने पैसे मागितले म्हणून मित्राने जे केले ते ऐकायचं एकदा ऐकून पायाखालची जमीन सरकेल. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यामध्ये कुकटोळे नावाचे एक गाव आहे. या गावामध्ये अजित उर्फ संजय क्षीरसागर हे आपली आई, पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहतात. त्यांचा शेती व्यवसाय असून ते बँक ऑफ इंडिया येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. कुकटोळे गावातीलच स्वप्नील तानाजी क्षीरसागर आणि सुशांत शंकर शेजूळ हे दोघे व्यसनी आणि उन्हाळ प्रवृत्तीचे तरुण आहेत. त्यातील स्वप्नील हा अविवाहित असून तो कसलेही कामधाम करत नाही. तसेच सुशांत शंकर शेजूळ हा विवाहित असून बदली ड्रायव्हर म्हणून काम करतो. या दोघांना दारूचे व्यसन आहे. उसनवारीचे पैसे मागायचे आणि दारू प्यायची अशी त्यांची पद्धत आहे. कुकटोळे गावातील स्वप्नील आणि सुशांत या दोघांचे अजित क्षीरसागर यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध आहेत. काही दिवसापूर्वी अजित क्षीरसागर यांच्याकडून सुशांत यांनी 2,000 रुपये उसनवारीने घेतलेले होते. ती रक्कम देण्यासाठी तो आता चालढकल करू लागलेला होता. कुकटोळे गावची यात्रा तोंडावर आलेली होती तेव्हा अजित यांना यात्रेसाठी पैसे हवे आहेत. त्यांनी याबाबत सुशांत शेजूळकडे विचारणा केली असता सुशांतला राग आला. दिनांक 18 मे 2025चा दिवस होता. त्या दिवशी स्वप्नील क्षीरसागर आणि सुशांत शेजूळ हे दारूच्या नशेमध्ये तर झालेले होते. त्यावेळी जास्त वाद न घालता अजित निघून गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी सुशांत आणि स्वप्नील या दोघांनी नशापानी केलेले होते. दरम्यान तिथे अजित क्षीरसागर आले. हे तिघेजण गावातील एका हायस्कूलच्या मागे उभे राहिलेले होते. तेव्हा अजित यांनी सुशांतला म्हटले की मी तुला 2,000 रुपये उसने दिलेले होते, ते मला आता हवे आहेत, ते मला देऊन टाक. हे ऐकून सुशांतच्या कपाळावर आठ्या पडल्या. खरे तर गावची यात्रा जवळ आलेली होती. घरी काही वस्तूंची खरेदी करायची असल्याने अजित यांनी ते पैसे मागितलेले होते. पण इकडे स्वप्नील आणि सुशांत यांनाही पैसे हवेच होते. दारू पिण्यासाठी त्यांना पैशाची निकड होती. ते पैसे ते अजितकडेच मागणार होते. पण अजितनेच सुशांतकडे उसनवार म्हणून घेतलेले पैसे मागितले. त्यामुळे सुशांतला राग आला. त्यातून वादाला तोंड फुटले. सुशांतने स्वप्नीला सांगितले की आता अजितला सोडायचे नाही. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारायचे. अजित हे त्या दोघांना विरोध करत होते. पण ते दोघे होते शिवाय नशेत होते. त्यांची ताकद चांगलीच वाढलेली होती. त्या दोघांनी अजित यांना धरून बेदम मारहाण केली होती. तसेच त्यांच्या डोक्यात दगड घातला होता. या घावाने अजित खाली पडले होते. त्याच क्षणी त्या दोघांनी अजित यांच्या पायावरही दगड घातले आणि लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. शिवीगाळ करतच ते मारहाण करत होते. यामध्ये अजित क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले होते. ते वेदनेने तडफडत होते, आरडाओरडा करत होते. त्यांच्या आवाजाने कोणीतरी येईल या भीतीने स्वप्नील आणि सुशांतने तेथून पळ काढला होता. जखमी अवस्थेत पडलेल्या अजित क्षीरसागर यांना नागरिकांनी तात्काळ मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. ही माहिती कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात देण्यात आली. कवठे महाकाळ पोलिसांनी बचावात्मक भूमिका घेत गुन्हा नोंद केला. गुन्हा रजिस्टर नंबर 192/2025 अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम 118(2), 115(2), 352, 351(1), 351(2), 351(3), 3(5) गुन्हा नोंद केला. वास्तविक पाहता या गुन्ह्यामध्ये गुन्ह्याची तीव्रता पाहून कलम लावायला हवे होते, पण तसे न करता साधी कलमे लावली. या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यामागची कारणे सांगताना या गुन्ह्याची कारण मीमांसा झाली पाहिजे असे कारण सांगत गुन्हा बर्किंग करण्याचे उद्योग या प्रभारीने केलेले आहेत. यावेळी या प्रभारीने नियंत्रण कक्षाची पायरी गाठून मॅट कोर्टाच्या कृपेने त्यांनी पुन्हा एकदा बर्किंगचा पहाडा गिरवला. असे प्रकार अनेकदा झाल्याने प्रभारीविषयी तक्रार आहेत. अजित क्षीरसागर खून प्रकरणातील संशयित स्वप्नील तानाजी क्षीरसागर, सुशांत शंकर शेजूळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पहाटेच्या सुमारास सुशांतच्या आईने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या कृत्याने आईने आत्महत्या केली आहे.
स्वप्नील आणि सुशांत हे दोघे अट्टल दारुडे आहेत. त्याने अजित क्षीरसागरने उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून त्याला ठार मारले. पण प्रभारी अधिकाऱ्याने कोणाचे कलम न लावता साधी कलमे लावली. या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे महांकाळ पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत.